हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको महाडिस्कॉम केडीएमसी साठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 चा युनिट 7 कंप्लीट करत आहे, जो आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ आयडेंटिटी अँड गॅरंटी. ठीक आहे, हा 7th युनिट आपला आहे. याच्या आधी आपण 6 युनिट कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितलेले आहे ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होत जाईल. कारण की हे जे कन्सेप्ट्सनुसार जे आहे हे आपण LDC, UDC, डेप्युटी मॅनेजमेंट अकाउंटंट आणि ऑडिटरसाठी सॉल्व करत आहे. ठीक आहे, तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ आयडेंटिटी अँड गॅरंटीचा. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ आयडेंटिटी इज अ कॉन्ट्रॅक्ट वेअर. भरपाई करार म्हणजे असा करार आहे जिथे. तर काय होते बघा, फर्स्ट ऑप्शन आहे वन पार्टी प्रॉमिस टू डू समथिंग इज फ्युचर. सेकंड, वन पार्टी कंपन्सेट अदर फॉर लॉस. Third, both parties agree to share profit. And fourth, a contract is entered without consideration. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वन पार्टी कंपन्सेट अदर फॉर लॉस. एक पक्ष दुसऱ्याला नुकसान भरपाई देते. नेक्स्ट, सेकंड, द पार्टी हू प्रॉमिस टू कंपन्सेट इज कॉल्ड. ज्याने नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले त्याला काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आयडेंटिमेट, क्रेडिटर, आयडेंटिमायर्स अँड गॅरंटर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, आयडेंटिफायर्स. ठीक आहे, भरपाई देणारा. नेक्स्ट, थर्ड, द पार्टी हुज लॉस इज टू बी मेड गुड इज कॉल्ड. ज्याचे नुकसान करून काढायचे आहे त्याला काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे गॅरंटी, श्युअरिटी, आयडेंटिटी होल्डर अँड प्रिन्सिपल डेटर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, आयडेंटिटी होल्डर, भरपाई धारक. नेक्स्ट, फोर्थ, अ कॉन्ट्रॅक्ट ऑर आयडेंटिटी कव्हर लॉस कॉज बाय. भरपाई करार कोणामुळे झालेल्या नुकसानीस लागू होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली बाय प्रॉमिसर. सेकंड, प्रॉमिसर ऑर एनी अदर पर्सन. थर्ड, ओनली बाय प्रॉमिसी. अँड फोर्थ, ओनली बाय ऍक्ट ऑफ गॉड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्रॉमिसर ऑर एनी अदर पर्सन, वचन देणारा किंवा इतर कोणताही व्यक्ती. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इसेन्शियल ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ आयडेंटिटी. खालीलपैकी कोणती भरपाई कराराची आवश्यक अट नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, लॉस्ट मस्ट बी कॉज. सेकंड, देअर मस्ट बी कन्सिडरेशन. थर्ड, देअर मस्ट बी गॅरंटी. अँड फोर्थ, कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी एन्फोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मस्ट बी गॅरंटी. देअर मस्ट बी गॅरंटी, हमी असली पाहिजे. नेक्स्ट, सिक्स, राईट ऑफ आयडेंटिटी होल्डर इन्क्लूड्स. भरपाईधारकाचे अधिकार कोणते आहेत. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू रिकवर ओनली डॅमेजेस. सेकंड, टू रिकवर कॉस्ट डॅमेज अँड अदर सम्स. थर्ड, टू सू थर्ड पार्टी. अँड फोर्थ, टू कॅन्सल द कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू रिकवर द कॉस्ट डॅमेज अँड अदर सम. ठीक आहे, खटल्याचा खर्च, नुकसान भरपाई व इतर रक्कम मिळवणे. नेक्स्ट, सेवन्थ, अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ ॲग्रीमेंट इज अ कॉन्ट्रॅक्ट. हमी करार म्हणजे काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू आयडेंटिफाय द क्रेडिटर. सेकंड, टू परफॉर्म द प्रॉमिस ऑफ थर्ड पर्सन इन केस ऑफ डिफॉल्ट. थर्ड, बिटवीन टू क्रेडिटर्स. अँड फोर्थ, बिटवीन टू डेटर्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू परफॉर्म द प्रॉमिस ऑफ थर्ड पर्सन इन केस ऑफ डिफॉल्ट. तिसऱ्या व्यक्तीने करार न पाळल्यास त्याची जबाबदारी घ्यायचा करार. नेक्स्ट, एट, द पर्सन हू गिव्स द गॅरंटी इज कॉल्ड. हमी देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, प्रिन्सिपल डेटर्स. सेकंड, गॅरंटर ऑर श्युअरिटी. थर्ड, क्रेडिटर. अँड फोर्थ, आयडेंटिफायर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, गॅरंटर ऑर श्युअरिटी मीन्स हमीदार. नेक्स्ट, नाइन्थ, अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मस्ट बी सपोर्टेड बाय. हमी करारासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रायटिंग. सेकंड, consideration. Third, stamp duty. And fourth, registration. The correct answer is second, consideration means मोबदला. Next, 10th, the liability of surety is. हमीदाराची जबाबदारी कशी असते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, lesser than that principal debtors. Second, more than that of principal debtors. Third, co-extensive with the principal debtors. And fourth, not enforceable. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, को एक्सटेन्सिव्ह विथ प्रिन्सिपल डेटर, प्रमुख कर्जदाराच्या समतुल्य असतो. नेक्स्ट, 11, द पर्सन फॉर हुम गॅरंटी इज गिवन इज कॉल्ड. ज्याच्या वतीने हमी दिली जाते त्याला काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, क्रेडिटर, श्युअरिटी, प्रिन्सिपल अँड आयडेंटिफायर.
तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रिन्सिपल डेटर, प्रमुख कर्जदार. तसंच बघा महाट्रान्सफरसाठी अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे, ज्याची प्राइस आहे 750 रुपीजमध्ये मिळून जाणार. आणि त्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत पूर्ण कंप्लीट विथ MCQ 7000 ऑल इन वन आहे. आणि इंग्लिश आणि मराठी कंबाईनमध्ये आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट आहे 12. द पर्सन टू हुम गॅरंटी इज गिवन इज कॉल्ड. ज्याला हमी दिली जाते त्याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल डेटर्स, श्युअरिटी, क्रेडिटर, आयडेनिमिटी. करेक्ट आन्सर आहे थर्ड क्रेडिटर मीन्स सावकार. नेक्स्ट 13. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ राईट ऑफ श्युअरिटी अगेन्स्ट प्रिन्सिपल डेटर्स. खालीलपैकी कोणता हमीदाराचा प्रमुख कर्जदाराविरुद्धचा अधिकार नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राईट ऑफ सॅब्रोगेशन, सेकंड राईट ऑफ आयडेनिमिटी, थर्ड राइट टू डिमांड शेअर इन प्रॉफिट अँड फोर्थ राईट टू रिएम्बर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राईट टू डिमांड शेअर इन प्रॉफिट. नफ्याचा हिस्सा मागण्याचा अधिकार इज नॉट अ राईट ऑफ श्युअरिटी अगेन्स्ट प्रिन्सिपल डेटर्स. नेक्स्ट 14. विच ऑफ द फॉलोइंग इज अ राईट ऑफ श्युअरिटी अगेन्स्ट क्रेडिटर. खालीलपैकी कोणता हमीदाराचा सावकाराविरुद्धचा अधिकार आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राईट टू परफॉर्मन्स, सेकंड राईट टू रिटेन प्रॉपर्टी, थर्ड राइट टू सेट ऑफ अँड फोर्थ राइट टू रिकवर प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राइट टू सेट ऑफ. नेक्स्ट 15. अ कंटिन्युइंग गॅरंटिंग अप्लाइज टू. सतत हमी ही कोणत्या व्यवहारावर लागू होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिंगल ट्रान्झॅक्शन, सेकंड फ्युचर ट्रान्झॅक्शन ओनली, थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ इलिगल कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन, व्यवहारांची मालिका. नेक्स्ट 16. अ गॅरंटी मे बी रिवोक. हमी खालीलपैकी कोणत्या प्रकारे रद्द करता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली बाय क्रेडिटर, सेकंड ओनली बाय द प्रिन्सिपल डेटर्स, थर्ड बाय नोटीस ऑर डेथ ऑफ श्युअरिटी अँड फोर्थ कॅन नॉट बी रिवोक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाय नोटीस ऑर डेथ ऑफ श्युअरिटी, हमीदाराच्या नोटीस किंवा मृत्यू नंतर. नेक्स्ट 17. अ श्युअरिटी इज डिस्चार्ज फ्रॉम लायबिलिटी इन केस ऑफ. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत हमीदार जबाबदारी मुक्त होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेन क्रेडिटर रिलीज प्रिन्सिपल डेटर्स, सेकंड वेन डेप्ट इज पेड, थर्ड ऑन नोवेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड ऑल ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. बघा जेव्हा सावकार प्रमुख कर्जदाराला मुक्त करतो, सेकंड जेव्हा कर्ज फेडले जाते आणि नवीन करार झाल्यावर, म्हणून आन्सर आहे ह्याचा ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 18. विच ऑफ द फॉलोइंग इज इनव्हॅलिडेट अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. खालीलपैकी काय गोष्ट हमी करार अमान्य असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गॅरंटी बाय मायनर, सेकंड गॅरंटी ऑब्टेन्ड बाय मिसरिप्रेझेंटेशन, थर्ड कॉन्सेलमेंट ऑफ मटेरियल फॅक्ट अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव मीन्स अल्पवयीन व्यक्तीची हमी, चुकीच्या माहितीवर आधारित हमी आणि महत्त्वाची माहिती लपवणे, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट 19. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ डिस्चार्ज ऑफ श्युअरिटी. खालीलपैकी कोणता हमीदाराचा मुक्ततेचा मार्ग नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिवोकेशन बाय नोटीस, सेकंड कंडक्ट ऑफ क्रेडिटर, थर्ड डेथ ऑफ क्रेडिटर अँड फोर्थ नोव्हिकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डेथ ऑफ क्रेडिटर, सावकाराचा मृत्यू. नेक्स्ट 20. स्पेसिफिक गॅरंटी एंड्स. विशिष्ट हमी कधी संपते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेन प्रिन्सिपल डेटर डाईज, सेकंड आफ्टर 3 years, थर्ड वेन द गॅरंटी ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड अँड फोर्थ वेन नोटीस इज गिवन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड वेन द गॅरंटीड ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड, जेव्हा हमी दिलेला व्यवहार पूर्ण होतो. नेक्स्ट 21. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ गॅरंटी ऑब्टेन बाय कॉन्सिलमेंट. लपवून घेतलेला हमीचा काय परिणाम होतो? तो बघा ऑप्शन आहे इट रिमेन्स व्हॅलिड, सेकंड बिकम्स वॉइडेबल, थर्ड इज वॉइड आणि पार्टिशली व्हॅलिड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इज वॉइड मीन्स ती अमान्य. नेक्स्ट 22. को श्युरिटीज आर लायबल टू कॉन्ट्रीब्युट्स. सह हमीदार किती भरपाई देतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अनइक्वली, सेकंड प्रपोर्शनेटली, थर्ड इक्वली अनलेस ॲग्रीड अदरवाईज फोर्थ आहे नॉट लायबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इक्वली और अनलेस ॲग्रीड अदरवाईज. जर वेगळे ठरले
नेक्स्ट 23, इफ द प्रिन्सिपल डेटर इज मायनर इट इज शुअरिटी लायबल. जर प्रमुख जबाबदार अल्पवयीन असेल तर हमीदार जबाबदार असतो का? बघा ऑप्शन आहे नो, यस, ओनली इन रायटिंग अँड फोर्थ ओनली इफ गार्डियन कन्सेंट्स. तर करेक्ट आन्सर आहे यस. Next 24, the surety right to steps into shoe of creditors after payment is called. हमीदार सावकाराचा पैसे भरल्यानंतर घेतलेला हक्क काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे आयडेंटिटी, सॅब्रोगेशन, सेट ऑफ, असाइनमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सॅब्रोगेशन, उपप्रतिनिधित्व. ओके. नेक्स्ट 25, अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी इज. हमी करार कसा असतो? तर बघा ऑप्शन आहे युनिलॅटरल, बायलॅटरल, ट्रायपॅटाइल अँड नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे ट्रायपॅटाइट, मीन्स त्रैतीय. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग, रिव्हिजन बेस्ड PDF आणि प्रॉब्लेम्स आणि फॉर्म्युले बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.